कालच आपण सगळ्यांनी इंग्रजी नववर्षाचं स्वागत केलंय आणि एक बातमी आपण सगळीकडे वाचली असेल किंवा ऐकली असेल ती म्हणजे तंत्रयुगात जनरेशन बीटाचं स्वागत। 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2039 पर्यंत जन्मणारी मुलं ही जनरेशन बीटा म्हणून आता ओळखली जाणार आहे। याआधी 2010 ते 2024 मध्ये जन्मलेल्या मुलांना जनरेशन अल्फा असं म्हटलं जात होतं, तर 1995 ते 2009 मध्ये जन्मलेली मुलं जनरेशन झेड म्हणून ओळखली जातात। जनरेशन झेड बाबत एक बातमी मध्यंतरी समोर आली होती। जगभरातील अनेक नामांकित कंपन्या जनरेशन झेडला नोकरी देत नाही आणि नोकरी दिली तर काही महिन्यात काढून टाकतात। सर्वेक्षणातून हा एक धक्कादायक अहवाल समोर आला। आता जनरेशन झेडला नोकरी मिळवण्यात का अडचणी येतायत हेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9। शिक्षण घेतलं की प्रत्येक जण गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याची स्वप्न बघतो आणि ते बरोबरही आहे। काहींचं हे स्वप्न पूर्ण होतं तर काहींचं होत नाही। अनेक जण रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात पण हवी तशी नोकरीच मिळत नाही। हल्ली नोकरी मिळवण्यात सुद्धा अनेक अडचणी येतात। मिळाली तर हवा तसा पगार नाही, कामातून समाधान मिळतं का तर त्याचं उत्तर सुद्धा नाहीच। पण घर चालवायचंय, वाढती महागाई, हे सगळं बघितलं की जी नोकरी मिळाली ती टिकवायची असा एक समज, तर दुसरीकडे रोजगार उपलब्ध होत नाही ही एक तक्रार। मग सरकारच्या नावाने अनेक जण ओरडतात की कंपन्या इकडे गुंतवणूकच करत नाही, इकडचे उद्योग गुजरातला पळवले जातात, आपली मुलं मागे राहतात, रोजगार उपलब्ध करण्यात सरकार अपयशी अशी टीका सुद्धा विरोधक सातत्याने करतात। पण मोठमोठ्या कंपन्यांची धोरणं नेमकी काय आहेत हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे सरकारने गुंतवणूक आणली तरी कंपन्यांचा यामागचा विचार काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट वाटते तितकी साधी नाहीये। आता असं म्हटलं जातं की जनरेशन झेड ही इंटरनेट सोबत मोठी होणारी पिढी आहे। महत्त्वाचं म्हणजे ही पिढी जोश आणि उत्साहाने भरलेली आहे, पण कंपन्या या मुलांना काम देण्यास नकार देतात। आता जनरेशन झेड बाबत झालेलं जे सर्वेक्षण आहे त्यातून असं समोर आलंय की जगभरात अनेक नामांकित कंपन्या आहेत पण जनरेशन झेडला ते काम देत नाही। एवढंच नाही तर काही कंपन्या नोकरी देतात पण त्यांना काही महिन्यातच कॉस्ट कटिंगच्या नावाखाली काढून टाकलं जातं। कंपन्यांच्या म्हणण्यानुसार नुकतेच कॉलेजमधून पासआउट झालेले विद्यार्थी त्यांना नोकरीवर नको असतात, कारण त्यांची काम करण्याची पद्धत, कम्युनिकेशन स्किल्स आणि कामाप्रती असलेला बेजबाबदारपणा त्यांना पसंत नाही। अजूनही काही महत्त्वाची कारणं आहेत ती समोर आली आहेत, म्हणजे व्यावसायिकतेचा अभाव, गती आहे पण उथळपणा आहे, संभाषण कौशल्याचा अभाव, कामाबाबत गांभीर्य नसणं, कमी काळात नोकरी सोडणं, त्याचबरोबर अधिक पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकटचा प्रयत्न। यामुळे जनरेशन झेडला कंपन्या नोकरीत नो एंट्री म्हणतात। आता जनरेशन झेडच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह जी आहेत ती उपस्थित झाली आहेत। सर्वेक्षणात दर 6 पैकी 1 कंपनी जनरेशन झेड पिढीतील तरुणांना नोकरी देण्यासाठी कचरते। याचं मुख्य कारण म्हणजे या कंपन्यांना या पिढीतील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीतून समाधानच मिळत नाही। Intelligent.com द्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार काही रिक्रुटर्सने असं सांगितलंय की आपल्या कंपनीत नव्या ग्रॅज्युएट्सला कामावर ठेवलं जात नाही आणि ही आजची सत्य परिस्थिती आहे। म्हणजे आपण सुद्धा अनेकदा जाहिराती बघतो, त्यावेळेस त्या जाहिरातींमध्ये लिहिलेलं असतं की फ्रेशर नको, अनुभव असलेलेच पाहिजे, अशा जाहिराती व्हॉट्सअपवर सुद्धा आपण बघतो। आता कोणी कामावरच ठेवलं नाही तर अनुभवच येणार कसा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पण आज जर पाहिलं तर अनेक इंजिनियर्स आहेत, IT क्षेत्रातले तरुण आहेत, ते वडापाव, चहा असा उद्योग सुरू करतात। अर्थात स्वतःचा व्यवसाय सुरू करणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही। त्यामुळे अनेक जण हे नोकरीवर अवलंबून असतात। या मुलांचे सुद्धा जर आपण इंटरव्ह्यूज ऐकले तर लक्षात येतं की नोकरीच मिळत नव्हती, मिळाली तर पगार कमी होता, कामाचं समाधान नव्हतं, हेच मुख्य कारण आहेत। थोडक्यात काय तर मोठमोठ्या कंपन्यांची आपल्या महाराष्ट्रात गुंतवणूक झाली, कितीही कंपन्या आल्या तरी कामावर ठेवताना अनुभवी लोकांचा विचार कंपनी कायम करते। त्याचबरोबर सोशल मीडिया, गुन्हे यापासून लांब असणाऱ्या मुलांचा विचार केला जातो। कंपन्यांच्या गरजा ओळखून तसं कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे।
या परिस्थितीसाठी अनेक तज्ज्ञांनी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरले। तरुणाईमध्ये संयम रुजवायला हवा, तसंच कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी सरावावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। तंत्रज्ञान झपाट्याने बदलतंय, त्यामुळे संधीची नवनवीन दालनं उघडतायत। पण अशा वेळी जनरेशन झेडने सुद्धा स्वतःमध्ये बदल करायला हवा, तरच मोठ्या कंपन्या त्यांना प्रतिसाद देईल। थोडक्यात काय तर पायाच पक्का नाहीये। आपण जे शिकतोय त्यातून पुढे आपल्याला नोकरी मिळणार नसेल, आपण आपल्या पायावर उभंच राहू शकणार नसू, तर त्याचा उपयोग काय? त्यामुळे सरकारने सुद्धा शिक्षण व्यवस्थेवर लक्ष देण्याची गरज आहे। पण सत्ताधारी आणि विरोधक रोज नवनवीन मुद्द्यांवरून एकमेकांशी भांडत असतात, उणीदुणी काढत असतात। त्यापेक्षा या महत्त्वाच्या विषयावर लक्ष देण्याची आजची काळाची गरज आहे। शिक्षण तज्ञ डॉक्टर पंडित विद्यासागर यांचा एक लेख कालच वाचला, साप्ताहिकमध्ये तो आलेला आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शैक्षणिक क्षेत्र संक्रमण अवस्थेतून जातंय असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे येणाऱ्या वर्षात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे। शिक्षण हा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातला एकत्रित विषय, त्यामुळे शिक्षण रोजगार या विषयाकडे सरकारने लक्ष दिलंच पाहिजे। तंत्रज्ञान बदलतंय, ते कोणासाठीही थांबणार नाहीये। त्यामुळे टीका टिप्पणी करण्याचं राजकारण करण्यापेक्षा शिक्षण रोजगार या विषयाकडे जरा लक्ष द्या अशी मागणी आता तज्ज्ञांकडून केली जाते, आणि ती बरोबर सुद्धा आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्की कळवा। तुर्तास मी इथेच थांबते, पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा आकार DG9। नमस्कार।